स्वागत करतो। आजच्या चिंतन मनन अध्ययनासाठी याकोबाचं पत्र आणि अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 2 ते 8 या समोर आम्ही पाहणार आहोत। वाचूया प्लीज, वाचूया। माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंद माना। तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी। अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी। देवाचं आज आम्हाला वचनाच्या माध्यमातून परमेश्वराचं एक भविष्य आहे। परमेश्वराने एक स्वप्न पाहिलेलं आहे, परमेश्वराने एक दृष्टांत दाखवलेला आहे, परमेश्वराने एक पूर्व संकेत केलेला आहे प्रथमच अगोदरच। आणि परमेश्वरची तुमच्या आणि माझ्याविषयी आणि जितके काही त्याच्या नावावर विश्वास ठेवतात त्या प्रत्येकाविषयी परमेश्वरची योजना आहे। परमेश्वराने एक दर्शन दिलेलं आहे, परमेश्वराने एक प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅन मध्ये तुम्ही आणि मी जीवन जगत असताना सध्याच्या काळामध्ये आज आम्ही अशा परिस्थितीला आलेलो आहोत की जगाचा दृष्टिकोन पाहता, देशांचा दृष्टिकोन पाहता, राज्यांचा दृष्टिकोन पाहता, जिल्हा तालुका गावाचा दृष्टिकोन पाहता, आमच्या एक वाड्याचा दृष्टिकोन पाहता, आमच्या स्वतःच्या घराचा दृष्टिकोन पाहता, आमच्या घरातील माणसांचा दृष्टिकोन पाहता आणि वैयक्तिक आमच्या स्वतःचा वैयक्तिक एकट्याचा दृष्टिकोन पाहता आणि जीवन जगण्याची जी परिस्थिती जो स्ट्रगल आम्ही करत आहोत, जे आम्ही अनसक्सेस आहोत, जे आम्ही अनफिट आहोत, जे आम्ही सक्सेस नाहीत, त्याचं कारण काय? तर या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, याकोबाचं पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 2 पासून पुढे, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना। सगळ्यात पहिल्यात प्रथम जे विश्वासणारा परिवार आहे, जो सत्यावर चालणारा परिवार आहे, जो प्रत्येक गोष्टीला परमेश्वरा समोर ठेवून नीतिमत्वाने जीवन जगणारा जो परिवार आहे, लोक आहेत, गाव आहे, तालुका आहे, जिल्हा असेल, राज्य असेल, देश असेल, जे चांगल्यातलं चांगलं आहे, जे उत्तमातलं उत्तम आहे, जे प्रामाणिक आहेत, त्यांचीच परीक्षा होती, बाकीच्यांची नाही। आणि म्हणून अनेक लोक विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील येतात, कदाचित फोनद्वारे, भेटीद्वारे, प्रार्थनेला गेल्यानंतर अनेक लोक प्रश्न विचारतात, बाळक साहेब, आम्ही बऱ्याचशा गोष्टी पवित्र शास्त्राचं पालन करतो, बऱ्याचशा गोष्टी आम्ही धार्मिकतेमध्ये शिकलेलो आहोत आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही ते पूर्ण करतो, बऱ्याचशा गोष्टीमध्ये आम्ही चर्चला रेग्युलर जातो, दान दशमांश देणगी अर्पण रेग्युलर देतो, त्याचप्रमाणे जो काही आमच्यावर भार असेल तो आम्ही भार देतो, त्याच प्रकारे आमचं कौटुंबिक जीवन आम्ही चांगल्या प्रकारे जगतो, आम्ही बऱ्याचशा गोष्टीचं वचनाचं आज्ञाचं पालन करतो, तरी देखील आम्ही परीक्षेत का पडतो, तरी देखील आमच्यावर असे प्रसंग का येतात, तरी देखील आमचं जीवन अस्वस्थ का आहे, तरी देखील आमच्या कुटुंबामध्ये भांडण, तंटा, ईर्ष्या, हेवा देवा, कलह, वाद, गरिबी, आजार, विकार, समस्या, बंधनं, जोखडं, आम्हाला हवे असणाऱ्या गरजा, ज्यावेळेस आम्ही लोकांना आमच्या मनापासून हृदयापासून मदत करतो, परंतु आमच्या ऐन वेळेस लोक आम्हाला मदत करत नाही, याचं कारण काय? आम्ही विधर्मी नाहीत, आम्ही शास्त्र न समजणारे लोक नाहीत, आम्ही केवळ नामधारी नाहीत, तर आम्ही मनापासून हृदयापासून आमचं जीवन जसंही गरिबी हरिबीमध्ये असेल त्या प्रकारे प्रामाणिक जीवन जगतो, विश्वासू जीवन जगतो, होता येईल तितकं आमच्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये अशा प्रकारचं जीवन जगत असताना, प्रार्थनेशील जीवन जगत असताना, धार्मिक जीवन जगत असताना देखील पालक साहेब ह्या प्रसंग किंवा अशा प्रकारच्या गोष्टी किंवा अशा प्रकारच्या परीक्षा आमच्यावरच का येतात असा अनेक लोकांचा प्रश्न आहे। मला सांगायचं देवाच्या प्रिय लोकांनो, परीक्षा ज्याची घेतली जाते, जो या वर्गातून दुसऱ्या वर्गात किंबहुना त्याने वर्षभरात काय केलेलं आहे ते एक दिवस किंवा काही
दिवसामध्ये जे परीक्षेचा कालावधी असतो त्या परीक्षेमध्ये बसल्यानंतर पेपर लिहिल्यानंतर आणि वर्षभरामध्ये तुम्ही जी काही स्टडी केली त्याच्यानुसार तुम्ही त्या आलेल्या प्रश्नांचं उत्तर दिल्यानंतर ज्यावेळेस रिझल्ट येतो, रिझल्ट यायला देखील 1 महिन्याचा कालावधी असतो, पेपर तपासायला काही कालावधी असतो आणि त्याच्यानंतर ते शिक्षक असतील, सर असतील, मास्तर असतील किंवा प्रिन्सिपल असतील तर ते रिझल्ट देतात आणि त्यामध्ये आमचा पास आणि नापास ठरलेला असतं. जितकेही लेकरं अभ्यास करतात तितके लेकरं त्या ठिकाणी पास होतात, पण अनेक लेकरं अशी आहेत का ते कॉपी करतात आणि पास होतात. परंतु ज्या वेळेस पुढं एखाद्या विशिष्ट अशा घटनेवर त्यांची नेमणूक करायची असती त्यावेळेस मात्र प्रॅक्टिकल रित्या त्यांच्याकडे काही नसतं. अशाच प्रकारे अनेक लोकांचं होत आहे. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंद माना. माझ्या ख्रिस्तामध्ये प्रिय असणाऱ्या भाऊ बहीण आई वडील देवाच्या अभिषिक्तांनो, ज्या ज्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारची नाना प्रकारचा म्हणजे कसं नाना प्रकार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा ज्यावेळेस आमच्यावर येतात किंवा अशा परीक्षा आल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला त्यांना फेस टू फेस करावं लागतं तेव्हा तुम्ही आनंद माना, दुःख मानू नका. हे परमेश्वराची योजना आहे. जगातले लोक दुःख मानतात ज्यावेळेस त्यांच्यावर संकट येतात, परंतु देवाचे लोक त्या संकटात देखील आनंद करतात. त्याला म्हणतात देवाचे लोक, निवडलेले लोक, पाचरण केलेले लोक, आचरण केलेले असणारे आणि येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वराला त्यांची परिपूर्णता करून देणारे लोक आहेत. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला असं सांगतंय की जे थोडक्या विश्वासू आहे त्यांची पुष्कळावर नेमणूक होईल, परंतु जे तुम्हाला थोडं दिलेलं आहे त्या थोडक्याविषयी जर तुम्ही आणि मी विश्वासू राहिलो तर निश्चित अर्थानं येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर आमची अनेक वेगळ्या प्रकारावर चांगल्या गोष्टीवर नेमणूक करेल. म्हणून तुम्हाला आणि मला विशेष करून ज्यांनी जिवंत परमेश्वराचा स्वीकार केलेला आहे त्या प्रत्येकाने दुःखामध्ये आनंद मानलाच पाहिजे. तो पुढे म्हणत आहे का मानायचा, दुःखामध्ये आनंद का मानायचा, दुःखामध्ये दुःख नाही मानायचं तर काय करायचं. नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड देत असताना टेन्शन, ताण, दबाव येणारच. मग आम्ही आनंद कसा करायचा आणि का करायचा, त्याच्या पाठीमागे कारण काय. आनंद नाही केला तर आम्हाला काय मिळणार नाही, दुःख जर केलं तर काय होईल. म्हणून 3ऱ्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. तुमचा विश्वास जो आहे तो कशा प्रकारे आहे. परमेश्वरचं वचन जर सांगताना परीक्षा येते तर आनंद करा, तर तुम्ही आनंदच करायला पाहिजे. विश्वास हा असा आहे की न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री, पूर्ण भरोसा आणि तो मला मिळाला आहे असं ज्यावेळेस आम्ही आमच्या अंतःकरणातून कबूल करतो आणि त्याचं आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतो त्याला म्हणतात विश्वास. मग अशाच प्रकारे आमच्यावर येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या तोंड देत असताना जर पवित्र शास्त्र सांगतंय आनंद करा तर आम्हाला आनंदच करायचा आहे, कारण तोच आनंद आमच्या जीवनामध्ये असावा. जर आम्ही दुःख जर करत बसलो तर ते दुःख आमच्यापासून पुढून जाण्याच्या ऐवजी त्या दुःखात वाढ होईल. परंतु त्या दुःखामध्ये जर आम्ही आनंद केला तर निश्चित अर्थानं परमेश्वर आमचं त्या दुःखाचं स्वरूप आनंदात बदलेल. आणि म्हणून अनेक चर्चला होल्डिंग असतात, अनेक चर्चच्या हेडलाईन्स असतात, अनेक लोक म्हणतात की खरोखर तुमचं दुःखच आनंदात बदलेल. मग तुमचं दुःख जर आनंदात बदलेल तर दुःख येत असताना तुम्ही आनंद मानला तर ते दुःख आनंदात बदलेल. परंतु दुःख आल्यानंतर, परीक्षा आल्यानंतर जर तुम्ही त्याच्यात आनंद नाही मानला तर तोच दुःख तुमचं दुःखातच राहील, त्याचा आनंदात बदल होणार नाही. आणि म्हणून अनेक लोकांची फसगत ही झालेली आहे, केवळ वचन त्यांना माहिती आहे की तुमचं दुःखच आनंदात बदलेल, परंतु दुःखामध्ये जर तुम्ही दुःखच मानलं आणि आनंदाचा जर तुम्ही विचारच केला नाही, आनंदाचा क्षण तुमच्या जीवनामध्ये आलाय, हे परमेश्वराने दिलाय असा विश्वासच ठेवला नाही आणि तो कृती आणि आचरणामधून जर आणलाच नाही तर परमेश्वराची योजना आहे की तुम्ही दुःख भोगीत असताना, तुमच्या परीक्षा होत असताना जर तुम्ही आनंद करीत आहात तर परमेश्वराची योजना आहे तुमचं दुःख, तुमच्या समस्या, तुमच्या चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, तुमचे व्यसन, वासना, आजार, विकार, बंधन, जोखडं, तुमची आर्थिक टंचाई, कर्जबाजारीपणा, परमेश्वर त्याच्यातून तुम्हाला काढेल.
म्हणून तो या ठिकाणी लिहित आहे की जर तुम्ही विश्वासाप्रमाणे कृती केली, त्याची पारख झाली, त्याला पारखलं, त्याला तपासलं, त्याला चेक केलं, त्याचा रिझल्ट जर बघितला तर त्यामुळं धीर उत्पन्न होतो. आणि आजकाल जगामध्ये धीर नाही. लोकांना असं वाटतं की रातोरात स्टार झालं पाहिजे. तिरानो मंडल म्हणून एक आले होत्या सिस्टर, रेल्वेच्या ट्रॅकवर गाणे गायच्या, त्या हिंदी गाणे गायच्या. परंतु एक दिवस असा आला, एक कुठला मोठा तरी सिंगर आला आणि त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला आणि ती रातोरात स्टार झाली. सगळे स्टार नाही होत. आणि परमेश्वर करील, पण परमेश्वरला काय अशक्य नाही. तो एका दिवसात नाही, एका तासात, एका मिनिटात तुम्हाला स्टार पण करील. पण एवढं लक्षात राहून द्या का ते एका मिनिटात तुम्हाला राजाचा रंक पण करील. जर योग्य परमेश्वराच्या इच्छेनुसार, योजनेनुसार असेल, परमेश्वराने दिलेल्या दृष्टांतामध्ये असेल, परमेश्वराने आखलेल्या स्वप्नामध्ये जर असेल, परमेश्वराने दिलेल्या पूर्वसंकेतामध्ये असेल, परमेश्वराच्या ज्या योजना आणि परमेश्वराचे दर्शन तुमच्याविषयी, माझ्याविषयी जे केलेलं आहे त्यामध्ये जर बजेट असेल, त्यामध्ये जर आम्ही बसत असलो तर निश्चित अर्थाने आमच्यामध्ये विश्वासाचा प्रमाणे कृती करीत असताना आमच्यामध्ये धीर उत्पन्न होईल. अनेक लोक म्हणतात ठीक आहे, आज नाही झालं उद्या, उद्या नाही या हप्त्यात नाही, महिन्यात नाही, परमेश्वर या वर्षात माझी परिस्थिती बदलल. धीर येतो आणि परमेश्वर ती परिस्थिती बदलतो. परंतु त्या वर्षभरामध्ये, त्या महिन्यामध्ये, त्या सप्ताहामध्ये, त्या दिवसामध्ये, त्या तासामध्ये, त्या मिनिटामध्ये, त्या सेकंदामध्ये आम्ही परमेश्वरावर पूर्ण विश्वास राहून त्या परीक्षामध्ये असताना आनंद उपभोग घेऊन त्याची परमेश्वर ज्या वेळेस पारख करील, त्या पारख झाल्यावर जो धीर उत्पन्न होतो. कारण काय, धीर उत्पन्न झाल्यानंतर काय होईल तर या ठिकाणी असं लिहिलंय, धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. धीर आपण जो देतो ना, समजा एखाद्या टायमिंगला एखाद्या व्यक्तीकडे आम्हाला जर काही मागणी करायची असेल की बाबा आमचं 1000 रुपये द्या, 10,000 रुपये द्या, आणि त्यांनी जर धीर दिला, येस मी देतो, तर त्याची वाट पाहणं खूप महत्वाचं. देतो म्हणल्या लगेच त्याच्या पुढे जर आम्ही हात पसरवली किंवा त्याला म्हणलं खिशातून काढूनच दे किंवा त्याला म्हणलं लगेच गुगल पे टाईप कर, त्याला ज्यावेळेस द्यायची तो देईल. आणि त्यालाही माहिती आपली परीक्षा कधी संपायची, त्यालाही माहिती कोणता टाइम, कारण त्याला आणि तुम्हाला आणि मला परमेश्वर चालवतो. परंतु जर आम्ही परमेश्वराच्या योजनेनुसार परीक्षा येत असताना, दुःख आलेलं असताना, संकट आलेलं असताना, एखादा प्रॉब्लेम तयार झालेला असताना, त्या प्रॉब्लेम मध्ये देखील आम्ही परमेश्वराचा गौरव करतो आणि म्हणतो की हे प्रभू, आलेल्या परीक्षेबद्दल मी तुझे आभार मानतो, आलेल्या परिस्थितीबद्दल मी तुझा गौरव करतो, आलेल्या परिस्थितीत मी येशूच्या नावाचा गौरव करतो, मी आनंद आहे, मी त्यात आनंद मानेल, मी त्यात दुःख मानणार नाही, कारण तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. मग ताबडतोब तुमच्या आणि माझ्या विश्वासाची पारख केल्या जाते. विश्वासाची पारख झाल्याच आमच्यामध्ये धीर उत्पन्न होतो. येस, परमेश्वर माझ्या जीवनात हे कार्य केलंच आहे. आणि मग हा विश्वासाची पारख उतारल्याने धीर उत्पन्न होतो. आणि धीराला ज्यावेळेस आपण आपलं कार्य पूर्ण करू द्यायचं, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. अखंड, थोडी थिडकी नाही. एखाद्याचा काही एखाद्यावर विश्वास बसला, एखाद्याचं काय एखाद्यावर मन बसलं तर ते अखंड पूर्णपणे असतं, अर्धवट नसतं. आणि म्हणून परमेश्वरचं आमच्यावर मन बसावं म्हणून अखंड विश्वास ठेवणं, अखंड त्याची स्तुती करणं, अखंड त्याने दिलेल्या वचनाप्रमाणे जीवन जगणं, अखंडपणे त्याने रचलेल्या पूर्वसंकेतामध्ये चालणं, अखंडपणे परमेश्वराच्या ज्या योजना मनुष्याबद्दल आहेत त्या समजून घेणं, परमेश्वराचं जे दर्शन तुमच्या आणि माझ्याविषयी आहे ते दर्शन समजून घेणं, परमेश्वराने जे स्वप्न तुमच्या आणि माझ्याविषयी पाहिलेलं आहे ते स्वप्न समजून घेणं. आज आमचे स्वप्न इतके मोठमोठे आहेत की आता प्रश्न पडला, परमेश्वराला सुद्धा प्रश्न पडलाय का बाबा मनुष्याचं स्वप्न कस काय समजून घेऊ. कारण मनुष्य जेवढे काही स्वप्न पाहतो ते जगातले पाहतो. परमेश्वराचं राज्यातले स्वप्न कुणीही पाहत नाही. ते फक्त म्हणायला आहेत, ते फक्त पेटी तयार झाल्यावर आहेत. परंतु जिवंत असताना पेटी तयार होईपर्यंत मनुष्य केवळ त्याच्याच स्वप्न रंगवण्याचा प्रयत्न करतो, त्याचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात स्वतःचे दृष्टांत असतात, त्याच्यात स्वतःचे संकेत असतात, त्याच्या स्वतःचे प्लॅन असतात, त्याच्या
स्वतःच्या योजना असतात, त्यांनी स्वतःच एक दर्शन असतं, मी अमुक बनन, मी तमुक बनन. पण परमेश्वराचं काय म्हणणं आहे? परमेश्वर तुमच्या आणि माझ्याविषयी त्याला आम्हाला काय बनवायचं आहे, कसं बनवायचं आहे, कधी बनवायचं आहे, किती दिवस बनवायचं आहे, तुमचे स्वर्गाच्या राज्यातले आणि विशिष्ट जो मनुष्य ज्या जगामध्ये राहत आहे त्या जगामध्ये जीवन जगत असताना त्याचं काही स्वप्न आहे. मग या सगळ्या गोष्टीची गोळाबेरीज करून आमच्यामध्ये असणारा विश्वास, त्याप्रमाणे असणारी कृती, त्यातून निर्माण होणारा धीर, त्यातून निर्माण होणार आशा, त्यातून पारख झाल्यानंतर आपल्याला जे कार्य करायसाठी जो काही वेळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलेला आहे, त्या दिवसामध्ये आम्ही कशातही उणे न होता, कशातही, मग जगिक गोष्ट असेल, जगिक आशीर्वाद असेल, शारीरिक आशीर्वाद असेल, आर्थिक असेल, बौद्धिक असेल, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये परमेश्वर म्हणतो जर तुम्ही धीर धरला तर धीराला कार्य करू द्या आणि ते पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. अखंड, थोडं चिडकं नाही, अखंड, भरपूर. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, परमेश्वराची योजना आहे. परमेश्वर तुमच्या आणि माझ्याविषयी भविष्यवाणीमध्ये सांगत आहे, पूर्वसंकेतामध्ये सांगत आहे. परमेश्वराचं एक स्वप्न आहे की तुम्ही परमेश्वराकडून येणारं ज्ञान मागावं. आम्ही काय करतो? जगातलं ज्ञान मागतो, जे परमेश्वराजवळ नाही. आम्ही काय मागतो? जगातली प्रॉपर्टी मागतो, जी परमेश्वराजवळ नाही. इथल्या भारतातल्या भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याच्या नोटाचा बंडल मनुष्य मेल्यानंतर त्याच्या पेटी भरून जरी टाकला, किंवा मनुष्य गेल्यानंतर आखी सोन्याने जरी त्याची पेटी भरवली, तरी देखील स्वर्गाच्या राज्यापर्यंत ते सोनंही जाऊ शकणार नाही, तो पैसाही जाऊ शकणार नाही, त्याच्या अंगावर असणारे चांगले वस्त्रही जाऊ शकणार नाही. तर स्वर्गाच्या राज्यात ह्या गोष्टी चालतच नाही. मग स्वर्गाच्या राज्यामध्ये काय चालतं? तर स्वर्गीय ज्ञान, स्वर्गीय भय, देवाच्या सानिध्यात दैवी विचार, पवित्र शुद्ध निर्मल जीवन. आणि या भूतलावर जर तुम्ही आणि मी आहोत तर परमेश्वराची इच्छा आहे, योजना आहे की शेवटच्या समयाला प्रत्येक मनुष्याला आपल्या त्या देशामध्ये जायचं आहे, त्या राज्यामध्ये जायचं आहे, त्या राजमहालात जायचं आहे, त्या जिवंत परमेश्वराच्या समोर आम्हाला जायचं आहे, राजासनासमोर जायचं आहे. आणि त्या टायमिंगला आमचा न्याय होईल. त्यावेळेस परमेश्वर म्हणेल की मी याकोबाचं पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 5 मध्ये लिहिलं होतं की कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाजवळ मागावे. आज आम्ही देवाजवळ परमेश्वराकडून येणारं ज्ञान मागत आहोत का? आज परमेश्वराची योजना आहे, परमेश्वराचं प्रकटीकरण आहे, परमेश्वराचा पूर्वसंकेत आहे, परमेश्वराने स्वप्न पाहिलेलं आहे, परमेश्वराचं एक दृष्टांत आहे, परमेश्वराने एक दर्शन पाहिलेलं आहे. आणि परमेश्वर आज तुमच्या आणि माझ्याविषयी भविष्यवाणी करत आहे. जर तुम्ही स्वर्गापासून उतरलेलं ज्ञान परमेश्वरापासून जर मागत आहात, तर परमेश्वर जर तुम्हाला ते देत आहे, तर त्याचं योग्य असं कृतीमध्ये, आचरणामध्ये आमच्या जीवनात असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आज आम्हाला परमेश्वराकडून काय मागायचं? परमेश्वरला ठाऊक आहे की आमच्या घरात आज काय आहे काय नाही. परमेश्वरला हे पण माहिती आहे की आम्ही किती कर्जबाजारी आहोत. परमेश्वरला हे पण माहिती आहे की आमच्या कुटुंबामध्ये कोण आजारी आहे. परमेश्वरला हे पण माहिती आहे की आमची आर्थिक परिस्थिती कशी आहे. परमेश्वरला हे पण माहिती आहे की आमचं मन कुठं चालत आहे. परमेश्वरला सर्व काही माहिती आहे, कारण परमेश्वर सर्व ज्ञात आहे. परमेश्वर सर्वांना पारखत आहे. परमेश्वर एक प्रोफेट आहे, परमेश्वर एक भविष्यवक्ता आहे, परमेश्वर एक द्रष्टा आहे, परमेश्वर सार्वभौम राजा आहे, परमेश्वर न्यायाधीश आहे, परमेश्वर सगळ्या प्रकारचे अधिकार परमेश्वरला आहे. परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं, आईच्या गर्भाशयामध्ये निर्माण केलं, त्याच वेळेपासून तर मरणाच्या टोकापर्यंत सर्व हिस्ट्री परमेश्वरला स्टार्ट टू एंड माहिती आहे. अल्फा काय आहे आणि ओमेगा काय आहे, याचा आधी काय आहे आणि अंत काय आहे, याची सुरुवात कशी आहे आणि शेवट कसा आहे आणि मध्यांतर कसं आहे, परमेश्वरला सर्व ठाऊक आहे. म्हणून त्यावेळेस जर आम्हाला विचारलं परमेश्वरने की याकोबाचं पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 5 मध्ये मी लिहिलं होतं की ज्ञानाने कोणी उन्हा असेल तर त्याने माझजवळ मागावं, ते त्याला मिळेल, कारण तो कोणाच दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो. पण
त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. आम्ही मागतो, परंतु आमच्या जीवनामध्ये कन्फ्युजन आहे, आमच्या जीवनामध्ये अविश्वास आहे, आमच्या जीवनामध्ये अल्पविश्वास आहे, आमच्या जीवनामध्ये शंका कुशंका आहेत, आमच्या जीवनामध्ये कुठंतरी एक दचक आहे. आणि आम्ही एखादी गोष्ट मागतो, परंतु ती आम्हाला मिळत नाही. त्याचं एकमेव कारण हेच की आम्ही पूर्णपणे विश्वास धरत नाही, तर संशय धरून मागतो. संशय धरणं म्हणजे काय? अनेक लोक म्हणतात प्रार्थना केली, एखाद्या टायमिंगला होईल बरं का, परमेश्वर करेल बरं का काम. आता प्रार्थना तर केली, बघू परमेश्वरने ऐकली तर ऐकली, नाही ऐकली, ऐकावीच लागेल. परमेश्वरने ती ऐकलीच आहे. परमेश्वरने त्या प्रार्थनेचं मला उत्तर दिलेलं आहे, म्हणून प्रभू मी तुझे आभार मानतो. याला म्हणतात विश्वास. आम्ही म्हणतो ऐकल का नाही, पाहिल्यात, या ब्रदरकडे जा, त्या सिस्टरकडे जा, त्या मॅडमकडे जा, त्या भविष्यवक्त्याकडे जा, त्या प्रोफेटकडे जा, त्या तेलाची बाटली आणा, पाण्याची बाटली आणा, रुमालाचे तुकडे आणा, याला दान द्या, त्याला धर्म द्या, त्याच्या पावच्या फाडा. यांनी तुमचा विश्वासाची कृती जरी करीत असाल, परंतु तुमच्या मनामध्ये शंका कुशंका असेल, तुमच्या मनामध्ये जर संशय जर असेल, तर तुम्ही काहीही मागा, मग जगातलं पण बाहेरचं पण. म्हणून या ठिकाणी तू लिहित आहे की पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. तो कवा बुडन याची गॅरंटी वॉरंटी नाही. म्हणून अनेक विश्वासणारे लोक जे शेवटच्या काळामध्ये आज डगमगायला लागलेले, अनेकांची नाव डुलायला लागलेले, अनेकांच्यावर संकट येत आहेत, अनेकावर परीक्षा येत आहेत. मला सांगू द्या की मागच्या वर्षापासून जवळपास अनेक सेवक वर्गावर अत्याचार होत आहे, अनेक सेवक लोकांवर परीक्षा येत आहेत, अनेक सेवक लोकांना त्रास होत आहे, अनेक सेवक त्या गोष्टीतून जात आहेत. अनेक विश्वासणारे देखील, लिडरशिप करत असणारे देखील आज कमी पडलेले आहेत. अनेक लोकांच्या जीवनात परीक्षा यायला सुरुवात झाली आणि त्यांनी बॅक व्हायला सुरुवात केली. अनेक लोकांच्या जीवनामध्ये परीक्षा आली आणि परमेश्वराची इच्छा होती की ह्या परीक्षात जर त्यांनी आनंद मानला, ह्या दुःखात जर त्यांनी आनंद मारला, ह्या संकटात जर तो परमेश्वरचा धावा करू लागला, तर मी परमेश्वर तो म्हणताय की तुमचा विश्वास पारखीन. आणि हा विश्वास पारिक असताना तुमच्यामध्ये धीर उत्पन्न, तो धीराला आपले कार्य पूर्ण करू द्यायला म्हण. आम्हाला कशातही उणे न होता आम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त होईल. मग या जगातली पण आणि त्या परमेश्वराच्या राज्यातली देखील. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्तांनो, आम्हाला या शेवटच्या काळामध्ये जीवन जगत असताना बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पारखणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणखीन एक आपण वचन पुढे वाचूया. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या ओचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. माशे लोक म्हणले ना, प्रभूजी प्रभूजी मला वाचवा, प्रभू आम्ही बुडायला लागलो. तो पेत्र होता, तो शॅम्पल होता. प्रत्येक टायमिंगला जर आमची नावच डोलायला लागली, प्रत्येक गोष्टीला जर आम्ही कळायलाच लागलो, प्रत्येक गोष्टीमध्ये जर आम्ही कल्टीच मारायला लागलो, प्रत्येक गोष्टीमध्ये जर आम्ही स्वार्थच बघायला लागलो, तर आमची नाव वाचणार नाही. या ठिकाणी पुढे लिहित आहे की असा माणूस जो आहे तो द्विबुद्धीचा आहे. दोन बुद्धी, त्याला दोन बुद्धी, 12, त्याला गांडूळ म्हटलं जातं. इकडे चालतो आणि इकडे चालतो. आपल्या सर्व कार्यात चंचल असतो, एक नंबरचा. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. असा जर कोणी मनुष्य असेल तर परमेश्वराची भविष्यवाणी का त्यांनी त्याला काही मिळेल असं अजिबात समजायचं नाही. मनाला शांती द्यायची नाही, धीरही द्यायचा नाही, विश्वास. कारण आमच्या जीवनामध्ये जर या घटना नाहीत तर निश्चित अर्थाने आम्हाला यातून काही एक मिळणार नाही. तो कुणाला मिळेल? परमेश्वराच्या योजना कुणासाठी आहेत? परमेश्वराच्या संकल्पना कुणासाठी आहेत? परमेश्वराचे पूर्वसंकेत कुणासाठी आहेत? परमेश्वराने दर्शन कुणासाठी पाहिलेलं आहे? परमेश्वराने दृष्टांतात काय पाहिलेलं आहे? परमेश्वराचं स्वप्न काय आहे? परमेश्वराची भविष्यवाणी काय आहे? परमेश्वराने दिलेलं रेव्हलेशन प्रकटीकरण काय आहे? तर 12व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य. परीक्षा कसली असो, सुवार्थ सांगत असताना होणारा त्रास, सुवार्थ सांगत असताना आलेली गरिबी,
सुवार्ता सांगत असताना लोकांनी धिक्कारलेलं जीवन, सुवार्ता सांगत असताना लोकांनी केलेले आरोप, सुवार्ता सांगत असताना सत्यवर का सत्य सुवार्ता, आमच्या चुकीमुळं आम्ही मार खायचा आणि प्रभूच्या नावाने गौरव करायचा अजिबात नाही जमणार. त्यांची नाव मोरडी म्हणून समजायची. तो माणूसही मोरडा, तो सेवकही मोरडा आणि त्याची नावही मोरडी. कारण आम्ही आमच्या चुकीने म्हणतो की आमच्यावर परीक्षा आली, आमच्या चुकीने आम्ही दुःखात पडतो, आमच्या चुकीमुळं आम्ही एखाद्या गाळात पडतो आणि वरून म्हणजे काही नाही, देवाचा विश्वासणार आहे. मग ह्या परिस्थिती येतच. सैतानावर दोष देऊ नका. या ठिकाणी लिहिलेलं आहे, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. परीक्षेलाच बसला नाही तर मुकुट कसा मिळेल? आता अनेक महाभाग आहेत, त्याच्यात याजक वर्ग पण आहेत. याजक वर्ग काही सुटले नाही. ते परमनंटली म्हणतात मी स्वर्गाच्या राज्याचा वारीस. नाद नाही करता आपण डायरेक्ट स्वर्गाच्या राज्यात. बापाची खिरपेंट आहे का? पाळक येतं काय झालं? उद्या पाळकाची बायको म्हणशील मी पाळकीन बाई, मी स्वर्गाच्या राज्यात. तू तर विचारच नाही करायचा अजिबात. झालं पाळकाचे पोरं तर उड्याच मारतील. आमचा पप्पा, माय डॅड पास्टर, हॅपी पास्टर डे. आता नवीनच फॅड निघलं. 1-2 दिवसापूर्वी मी पाहिलं फेसबुकला बरेच पाळकी दिवस, हॅपी पास्टर डे. सगळे दिवस झाले होते, आता एवढाच उरला होता. फादर डे झाला, मदर डे झाला, सिस्टर डे झाला, ब्रदर डे झाला, मदर डे झाला, डेथ डे झाला, बर्थडे पण झाला. आता नवीन आला पास्टर डे. लय लय यांनी दिवे लावले पास्टर लोकांनी त्यांचा दिवस पाळायला. त्यांचा दिवस पाळला पाहिजे. काही लोक कोणता दिवस पाळायचं माहिती का? 40वा दिवस उपवास स्तुतीची प्रार्थना, 13वा दिवस, 10वा दिवस, 7वा दिवस, असा हा पास्टर दिवस पण तयार झालाय. लोकांच्या डोके मेंदू सडले. मदर डे काय, फादर डे काय, फ्रेंडशिप डे काय, सिस्टर डे काय, ब्रदर डे काय. आता एवढंच उरला होता पास्टर डे. मी या वर्षापासून बघितला पास्टर डे. पालकांनी पोस्टर लावले मस्तपैकी, पास्टर डेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर म्हणत आहे, जर तुमच्या जीवनामध्ये परीक्षाच आली नाही आणि तुम्ही त्या परीक्षेलाच बसले नाही तर तुम्ही पास कसे असाल? आणि पास जर झाले नाही तर परीक्षेत उतरल्यानंतर, रिझल्ट मिळाल्यानंतर, त्याचं प्रमाणपत्र आल्यानंतर, त्याची गुणवत्ता आल्यानंतर, त्या परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर जे पारितोषिक मिळणार आहे, जे बक्षीस मिळणार आहे, जे नोकरी मिळणार आहे, जी छोकरी मिळणार आहे, जे काय काय तुम्हाला मिळणार आहे, मुकुट मिळणार आहे, तो परीक्षेत उतरल्यावरच मिळतो. आणि म्हणून दुःख येऊ द्या, त्या दुःखामध्ये आनंद माना. जर दुःखच आलं नाही तर सुखाचा अनुभव तुम्हाला कसा घेता येईल? तुमच्या वाट्याला जर सर्व सुखच दिलं आणि अचानक परमेश्वराने थोडं दुःख दिलं तर ते दुःख तुम्ही कसं पचवणार? याची प्रॅक्टिस 3 माही, 6 माही, 9 माही परीक्षा झाल्यानंतर वार्षिक परीक्षा असते. पहिली चाचणी, दुसरी चाचणी. आमच्या जीवनात येणाऱ्या या चाचण्या आहेत आणि या चाचण्यामध्ये जर आम्ही पास झालो, हे आमचे दिवस शाळेमध्ये भरपूर जर भरले तर आम्हाला परीक्षेत शिक्षक बसू देतात. काही काही पोरं दांडा मारतात, त्यांना परीक्षेला वाचता येत नाही आणि परीक्षेला वाचला नाही तर तो पुढच्या वर्गात जात नाही, म्हणजे याचा अर्थ तो पास होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी असं लिहिलेलं आहे याकोबाचं पत्र अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 12 मध्ये की जो माणूस परीक्षेत टिकतो, टिकून राहावं लागतं, तो धन्य. कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. परीक्षेत उतरल्यावरच मिळेल. मग 13व्या वचनामध्ये असं लिहिलंय, कोणाची परीक्षा होत असताना देवाने मला मोहात घातले असं त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही. आता इथे त्या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होत आहे. काही लोक स्वतःच्या वासनेने मोहात पडतात, काही लोक स्वतःच्या वासनेने पापात पडतात, काही लोक स्वतःच्या बुद्धीने नको त्या दलदलीत पडतात, काही लोक स्वतःच्या स्वार्थापोटी
स्वतःच्या हवेच्या पोटी, स्वतःच्या थोड्याशा फायद्यासाठी स्वतःहून पाप करतात, परीक्षेत पडतात, गाळात पडतात आणि गाळात पडल्यावर वरून म्हणतात, प्रभू मला परीक्षेत आणू नको, प्रभू मला परीक्षेत का पडलं. प्रभूने मोहात टाकायचं काम नाही, मोहात टाकायचं काम सैतान करतो. जे उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्ही पाहिलं, आदाम आणि हवेला मोहात टाकलं, विशेष करून हवाबाईला मोह पडला तिला, आणि म्हणून ती स्वतःहून तिच्या वासनेने तिच्या स्वतःहून ती त्या मोहात पडली. तर या ठिकाणी लिहित आहे की आमची परीक्षा जर परमेश्वरापासून होत असेल तर आमेन. पण काही लोक स्वतःहून परीक्षेचा पेपर देतात. बघू आपण काय होतंय, बघू आपण थोडी चोरी करून काय होतंय, थोडं खोटं बोलून काय होतंय, थोडं आज्ञा मोडून काय होतंय. असं करून स्वतःहून ते त्यात पडतात आणि त्याच्यानंतर वरून काय म्हणतात, देवाने मला मोहात घातले असं त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही. मग ज्या अर्थी आम्ही वाईट गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, ज्या अर्थी आम्ही वाईट गोष्टींचा आम्हाला हव्यास वाटतात, कारण त्यावेळेस परमेश्वरापासून त्या नाहीत, कारण परमेश्वराला वाईट गोष्टी आवडत नाही. आवडत त्या कुणाला? सैतानाला आणि सैतानाच्या पिलावळाला. सैतानाचे जे पिल्ला असतात ना, बारकाले त्यांना. मग आम्ही देवाचे समान प्रतिरूपाचे आहोत. आम्हाला दैवी गोष्टी आवडल्या पाहिजे, आम्हाला स्वर्गीय गोष्टी आवडल्या पाहिजे, आम्हाला सत्याच्या गोष्टी आवडल्या पाहिजे, आम्हाला सार्वकालिक वतनाच्या गोष्टी आवडल्या पाहिजे, आम्हाला जीवनाच्या गोष्टी आवडल्या पाहिजे. जिवंत कुत्रेही जगतात. या घरात 2 घास, त्या घरात 2 घास, त्यांनी हाड म्हणायचं, त्यांनी खुड म्हणायचं, हिंडून फिरून जीवन जगतात. मनुष्याने कुत्र्यासारखं जीवन जगू नये. जे मिळेल ते मिळेल, स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या स्वावलंबनपणाने, स्वतःच्या कृती आचरणाने, आणि कुठल्याही प्रकारच्या परीक्षेत न पडता, कुठल्याही प्रकारच्या स्वार्थाला बळी न पडता, कुठल्याही प्रकारच्या थोड्याशा फायद्याला बळी पडून येणाऱ्या मुकुटाला काही लोक बळी पडत आहेत. आणि मग त्यांनी म्हणायचं नाही की आम्ही एवढं सर्व असताना आमच्यावरच ही परीक्षा काय येते. तर 14व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र असं लिहितंय की तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो. हे देवाचं रेव्हलेशन आहे. देव हे पाहतो. देव म्हणत नाही. देवाची योजना आहे की माणसाने वासनेने ओढले जाऊ नये, माणसाने भुलवल्या जाऊ नये, माणसाने मोहात पडू नये. जर पडलं तर काय होतंय? 15व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यास मरणाला जन्म देतो. उपजीवित मरण म्हणजेच पाप. पापाचीच व्याख्या आहे मरण, आणि पापाची साधी सोपी व्याख्या आहे चांगलं करणं. कळत असून जे तो करीत नाही त्याचं ते न करणं म्हणजे पाप. म्हणजे एखादी गोष्ट आम्हाला वाटते की चांगली आहे, पण तू कृती आणि आचरणामध्ये ती करायचीच नाही. मग त्यामुळं काय निर्माण होतं की आज्ञाभंग निर्माण होतं. त्यामुळं काय होतं? परीक्षा येते. त्यामुळं काय होतं? परीक्षेला आम्हाला बसता येत नाही. त्यामुळं काय होतं? परीक्षेला बसलाच नाही, टिकलाच नाही, विश्वासात खंबीर राहिलाच नाही, दुःखात परीक्षेत आनंद मानलाच नाही, धीराने सहन केलंच नाही, प्रभूची वाट जर बघितलीच नाही, पवित्र आणि शुद्ध जीवन जर जगलंच नाही, म्हणजेच ह्या परीक्षेला जर तोंडच दिलं नाही किंवा परीक्षेला जर पेपरलाच बसला नाही तर पास कुठून होईल? आणि जर पास झाला नाही तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळून कुठून? हा दैवी राज्याचा योजना आहे. हा देवाचा सेवक आहे. आणि माझी तर हात जोडून नम्र विनंती आहे, जेवढे देवाची अभिषिक्तता होते त्यांचे हाल झालेले आहेत, त्यांना संकटांना सामोरं जावं लागलेलं आहे, त्यांची निंदा झालेली, त्यांना घरदार नीटनेटके नव्हते, गाड्या बांगल्या घोडे तर लय लांबच झालं आणि त्या काळात नव्हते, पण ते पाय हिंडले. आम्हाला आता मोटरसायकलीवर जायची लाज वाटायला लागली. काही सेवकाला 4 व्हीलर पाहिजे. मंडळी प्रार्थना करा. देवाने मला स्वप्न दाखवलेले, दृष्टांत दिलाय, भविष्यवाणी केली. देव माझ्याबरोबर बोलला की येणाऱ्या या दिवसामध्ये तुम्ही 4 व्हीलर मध्ये सेवा करणार. हिंड बाबा, तुझी बायकून तुझे 2 पोरं, चांगले टुरा हाण, गोवा इकडे तिकडे सांगायचं लोकांना. प्रार्थनेला चाललोय.
आणि पोस्टर येऊ द्या तुमच्या गोव्याच्या बीच मधले हाफ कपडे घातलेले. आजकाल लोकांचा हाय. देवाच्या सेवकाचे हाल होणार. प्रगटीकरण आहे, भविष्यवाणी आहे शेवटच्या काळामधले. परंतु कुणाचे? जे सत्य आहेत त्यांचे. ज्या सेवकाचे हालच नाहीत ना, ज्या सेवकाच्या वाटेला दुःखच नाहीत ना, जो सेवक समस्येमधून जातच नाही ना, जो सेवक गरिबी हारीमधून जातच नाही ना, ज्या सेवकाला सत्य वागून जर प्रत्येक गोष्टी मिळवण्यासाठी इतकं काही आक्रोश करावा लागतो, इतकं काही झटावं लागतं, तरी देखील त्याच्या जीवनात मिळत नाही, तरी तो त्या दुःखामध्ये आनंद मानतो, तो खरा सेवक. मग त्या सेवकाला हक्क आहे की मी स्वर्गीय राज्याचा मुकुट ज्या परमेश्वराच्या योजनेनुसार दर्शनानुसार माझ्यासाठी तयार केलेला आहे, तो मी परीक्षेत टिकल्यानंतर मी तो राहील. आजकाल सेवकाची विश्वासणाऱ्यांची परीक्षा होतच नाही, कारण हे पेपरलाच बसत नाहीत. एवढे हुशार झालेत, वर्षभर अभ्यास करतात, पण तो पेपरच्या टायमिंगला फॉर्मच भरीत नाहीत. कारण त्यांना माहिती वर्षभर आपण काय केलंय, वर्षभर आपण किती काही गोष्टी केल्यात. देवाच्या डायरीमध्ये त्या सगळ्या नोंद आहेत, कारण परमेश्वरच्या योजना आहेत. वर्षभरात आम्हाला किती दुःख आले, किती संकट आले, किती समस्या आल्या, किती चिंता, काळज्या, टेन्शन, ताण, दबावामध्ये आम्हाला जावं लागलं. किती वेळेस आम्ही उपाशी राहिलो, किती वेळेस आम्हाला दानपत्र नाही मिळालं, किती वेळेस आमच्या लोकांनी सत्य सुवार्तेला प्रतिकार केला, किती वेळेस आमची निंदा झाली, किती वेळेस आम्हाला त्रासातून जावं लागलं, किती वेळेस आमच्या गाडीत पेट्रोल नव्हतं, किती वेळेस लोकांना पायी गेलो, किती वेळेस बिगर दानाची सेवा केली, किती वेळेस लोकांना सत्य सांगितलं, किती वेळेस दानपत्र घेतलं नाही, आहे का? आमची तर त्याच्याशिवाय सेवा नाही, आमची सेवाच दानपत्रासाठी सुरू झालेली. सावधान. शेवटच्या काळामध्ये वर्षापासून सेवकांचे हाल होत आहेत, आणि याच्यातले असे काही सेवक आहेत, मला सांगायला आनंद वाटतो, मला काही खराब वाटत नाही, कारण मी एक देवाचा सेवक आहे. या वर्षामध्ये अनेक सेवकावर हल्ले झाले, त्यातल्या निम्म्याच्या वरती देवापासून परीक्षा आल्या, परंतु निम्म्यामध्ये यांच्या स्वतःच्या चुकीमुळे ह्या गाळात पडले. आणि हे पडले तर पडले, जे चांगली सेवा करतात ना, इथून पुढे त्यांच्यावर 2 दांडके टाकायला कारणीभूत ठरले. आता सेवकावर दांडके टाकायचं कमी झाले, परंतु मी भविष्यवाणी करतो, येणाऱ्या थोडक्या काही दिवसामध्ये अनेक सेवक मार खाणार आहेत, अनेक सेवक मार खाणार आहेत. ही भविष्यवाणी लिहून घ्या. आजचा एपिसोड कशामुळं? देवाच्या सत्य गोष्टीमुळे नाही, तर यांच्या स्वतःच्या पापामुळं. कारण काय झालेलं आहे, अनेक लोक स्वतः वासनेने ओढले गेले, अनेक लोक भुलविले गेले, अनेक लोक मोहात पडले, आणि मग त्यांच्यामधली जी वासना आहे ना, ती गर्भवती झाली. अनेक लोकांचे गर्भ वाढले. जसं एखाद्या डिलिव्हरीसाठी आमची एखादी बहीण असेल, महिला असेल, स्त्री असेल, 9 महिने 9 दिवस 7 दिवस 7 महिने 8 महिने 8.5 महिने काय जो तिचा कालावधीमध्ये असेल, तिच्या पोटामध्ये बाळ वाढलं जातं, गर्भ वाढवलं जातं, आणि अचूक त्या दिवशी ज्यावेळेस अचानकपणे तिला कळा येतात, अचानकपणे तिला गर्भ त्या ठिकाणी कळ लागती, अचानकपणे ज्या वेळेस तिचं गर्भाशय दुखलं जातं, अचानकपणे ज्या वेळेस डिलिव्हरीची वेळ येते, प्रसूतीची वेळ होती, ती सांगून येत नाही, ती अचानक येते. कशामुळं? तर ते बाळ पोटामध्ये वाढत आहे. अशाच प्रकारे अनेक सेवक आहेत, अनेक विश्वासणारे आहेत, अनेक लीडर्स आहेत, अनेक वर्शिपर आहेत, की त्यांच्या जीवनामध्ये आज ते वासनेत अडकलेले दिसत आहेत, आज ते भुलविले गेलेले आहेत, आज ते मोहात पडलेले आहेत, आणि त्यांना दुसऱ्याने पाडले नाही, तर त्यांच्या स्वतःच्या हौसेमुळे, त्याच्या स्वतःच्या मोहापोटी, त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि या जगातल्या गोष्टी मिळवण्याच्या पायी नादी लागून आज सैतानाने अशा अनेक लोकांना, अनेक माणसांना, अनेक बिलिव्हर्सांना, अनेक सेवकाला देखील वासनेत ओढले गेले, अनेक ओढले भुलविले गेले, अनेक मोहात पडले, आणि बऱ्याच लोकांचा आता गर्भ वाढायला सुरुवात झाली.
काहींचे 5 वर्षापासून वाढत आहेत, काहींचे 3 वर्षापासून, काहींचे 20 वर्षापासून, काहींचे तर मसनात गावरे गेले आहेत, त्यांची अजून डिलिव्हरीच झाली नाही. गर्भ एक दिवस बाहेर पडणार. तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, पण मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते. आम्ही गर्भवती होऊन ख्रिस्ताला जन्म दिला पाहिजे. सेवक गर्भवती झाल्यानंतर ख्रिस्त जन्माला पाहिजे. विश्वासणारा गर्भवती झाल्यानंतर ख्रिस्त जन्मायला पाहिजे. सेवक गर्भवती झाल्यानंतर ख्रिस्त जन्मायला पाहिजे. आता मला सैतानाचे पिल्ल जन्मत आहेत. सैतानाचे पिल्ल म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारच्या पाप, वेगवेगळ्या प्रकारच्या कुसंगती, वेगवेगळ्या प्रकारच्या मिनिस्ट्रिया, वेगवेगळ्या प्रकारचं विचित्र शिक्षण, वेगवेगळ्या प्रकारच्या जगातल्या मोहपाश, हे सगळं आमच्यातून जन्मत. हे पापाचा गर्भ आहे. हा पटापटापटा बाहेर आलाय. सेवकामधून ख्रिस्त जन्माला पाहिजे, सुवार्थ जन्माला पाहिजे, सत्य जन्माला पाहिजे, एक पवित्रता जन्माला पाहिजे, शुद्धता जन्माला पाहिजे, देवाला आवडणाऱ्या गोष्टी जन्माला पाहिजे. येणाऱ्या दिवसामध्ये आमच्यासाठी स्वर्गाच्या राज्यामध्ये जो मुकुट ठेवलाय त्या मुकुटाकडे जाण्यासाठी धीर जन्माला पाहिजे, विश्वास जन्माला पाहिजे, आशा जन्माला पाहिजे. कृती बऱ्याच गोष्टीत आहे. ह्या गोष्टी न जन्माता आमच्यातून दुसऱ्याच गोष्टी जन्मलेल्या आहेत. आणि म्हणून आमच्यामध्ये पाप वाढलेला आहे आणि आता ते पाप परिपक्व झालेलं आहे. आणि आता जगाचा शेवट आम्ही जवळ आलेलो आहोत. आम्ही परमेश्वराने दिलेल्या रेव्हलेशन नुसार, परमेश्वराने दिलेल्या प्रकटीकरणाच्या भविष्यवाणीनुसार आज आम्ही शेवटच्या दिवसामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या आठवड्यामध्ये म्हटलं तरी चालेल, दिवसामध्ये म्हटलं तरी चालेल, तासामध्ये म्हटलं तरी चालेल, आज आम्ही दुनियाच्या संपण्याच्या तयारीत आहोत आणि संपूर्ण जगामध्ये उलथापालथ होत आहे. आजचीच बातमी आहे, इस्रायलवर त्या ठिकाणी पुन्हा एक युद्ध छेडण्याचा प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यापूर्वी आम्ही 1 वर्षापासून पाहत आहोत की युक्रेनचं युद्ध चालू आहे. अशाच प्रकारे आम्ही राज्यामध्ये युद्ध पाहत आहोत. अशाच प्रकारे आम्ही देशामध्ये वादविवाद पाहत आहोत. आम्ही अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे भूकंप ऐकत आहोत. आम्ही अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आज आम्ही या 2 वर्षामध्ये इतकं काय भयानक परिस्थिती प्रत्येक जो जिवंत आहे त्याने पाहिलेली आहे. मग तो कोरोना सारखा काळ असो, या मंदावलेली परिस्थिती असो, या आर्थिक उलाढाल असो, या कामकाजाविषयी असो, या सेवेविषयी असो, या राजकारणाविषयी असो, या सर्व प्रकारच्या गोष्टी आज आम्हाला एकच संकेत देत आहेत की आम्ही शेवटच्या टप्प्यावर आहोत, शेवटच्या लाईनिंग मध्ये आहोत आणि जगाच्या शेवटाला, अंताला आम्ही पोहोचलेलो आहोत. प्रिय देवाच्या अभिषिक्त सेवकांनो, सेविकांनो, विश्वासणाऱ्या भावा बहिणींनो, आई वडिलांनो, हात जोडून विनंती आहे की या समयाला आमचा परीक्षा काळ चालू आहे. आम्ही प्रभूमध्ये किती पक्व आहोत का कच्चे लिंबू आहोत? काही 50 वर्षाचे आहेत, 7 पिढ्याचे आहेत, पण सगळे कच्चे लिंबू. पक्क एकही व्हायना, पिवळं एकही व्हायना आमलेट करून प्यावं म्हणून. लिमलेट आमलेट नाही, लिमलेट. काय सगळे कच्चे लिंबू आणि 50 वर्षापासूनची काहीच आहे ना. माझा दावा आहे, घे गळ्यात घाल जा. माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याच्या छायेत जात नाही, अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणास सत्यवचनाने जन्म दिलेला आहे. सत्यवचनाने आमच्यापर्यंत आमचा जो जन्म झालेला आहे परमेश्वराने सत्य वचनाच्या द्वारे केलेला आहे. मग आमच्यामध्ये किती सत्यता आहे? आमच्यामध्ये किती देवाचं वचन आहे? आमच्यामध्ये देवाच्या इच्छा किती आहेत? आमच्या जीवनामध्ये देवाने केलेली आमच्याविषयीची भविष्यवाणीचं काय? देवाने आमच्याविषयी जो दृष्टांत पाहिलेला त्याच्याविषयी काय? देवाने आमच्याविषयी जो पूर्वसंकेत पाहिला त्याच्याविषयी काय? देवांचे परमेश्वराने आमच्याविषयीच्या योजना रचलेल्या आहेत त्याच्याविषयी काय? परमेश्वराने आम्हाला कुठलं दर्शन दिलेलं आहे, काय दर्शन घेऊन आम्ही चाललेलो आहोत याच्याविषयी काय? कारण आम्हाला परिपूर्ण ज्ञान असावं. कारण तुमची आणि उत्पत्ती सत्य ज्ञानाच्या प्रती झालेली आहे. तर निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये वाईट काळ आहे, प्रसंग खूप कठीण आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये सेवकाईला किंवा विश्वासणाऱ्याला किंवा खऱ्या सत्य सेवक, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील जे कोणी XYZ असतील त्यांच्या जीवनामध्ये हा परीक्षेचा काळ आहे. ही देवाची, परमेश्वराची भविष्यवाणी, हे प्रकटीकरण आहे की शेवटच्या दिवसामध्ये कशा प्रकारचे दिवस असतील. आणि म्हणून आपण 183 भागामधून मागच्या वर्षापासून
आपण प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, पूर्वसंकेत, परमेश्वराची योजना, दर्शन या वचनावर चिंतन मनन अध्ययन करून एका वर्षापासून आम्ही शेवटच्या काळाविषयी शिकत आहोत. आज 184व्या भागामध्ये पुन्हा एक वार परमेश्वराने मला संधी दिली आणि यापुढे देखील आपण हा भाग अनेक जितके काही परमेश्वर ते आम्हाला संधी देईल त्यावेळेस आम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हृदयापासून हार्दिक स्वागत करतो. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही प्रत्येक जण भेटूया, येऊया, छोटीशी प्रार्थना करूया. या वाईट दिवसामध्ये प्रतिकार करण्यासाठी, या परीक्षेच्या काळामध्ये टिकण्यासाठी, या प्रसंगामध्ये दुःखामध्ये आनंद मानण्यासाठी आणि आम्हाला धीर मिळण्यासाठी, आम्हाला विश्वास करण्यासाठी, आमचा विश्वास कृतीत येण्यासाठी आणि कृतीमधून धीर देण्यासाठी आणि त्या धीराला कार्य करून परमेश्वराने आम्हाला अखंड परिपूर्णता द्यावी म्हणून प्रार्थना करूया. पवित्र तो सेनाधीश देव बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रत्येक भाऊ बहीण आई वडील देवाच्या सेवकासमेत आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो. तुझ्या वचनाकरवे जो सत्य आम्हाला पोहोचलेला आहे त्याद्वारे आम्ही परमेश्वर आम्ही तुझे आभार मानतो आणि या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला शिकव. विशेष करून प्रिय बाप्पाच्या वचनाप्रमाणे विश्वास, धीर, संयम प्रिय बाप्पा आणि आम्ही प्रॅक्टिकल रित्या कसं जगावं यासाठी तू ज्ञान बुद्धी चातुर्याने भर. तुझं पवित्र वचन आमच्यामध्ये भर, तुझं सत्यता आमच्यामध्ये कोर. आम्ही प्रार्थना विनंती करतो. जितके काही लाईव्ह सेशनला होते, आता आहेत, यानंतर पाहणार आहेत, तर प्रत्येकाचं कुटुंब, परिवार, त्यांच्या समस्या, चिंता, काळजी, टेन्शन, ताण, दबाव, बंधन, जोखडं, आजार, विकार, आर्थिक परिस्थिती, जे काही त्यांचे प्लॅन असतील, जे काही त्यांचे बेत असतील, येशूच्या नावात प्रिदेवप्पा या जगातली देखील सिद्धीसने आणि सार्वकालिक वतनासाठी ज्या तुझ्या इच्छा अपेक्षा आमच्याविषयी आहेत, जो तू आमच्याविषयी दृष्टांत स्वप्न दर्शन पाहिलेलं आहे, त्या दर्शनामध्ये देखील आम्ही खरं उतरावं, त्या परीक्षेत आम्ही उतरावं, त्यात टिकून राहावं आणि मग जीवनाचा मुकुट आम्हा प्रत्येकाला मिळावा अशी तू कृपा कर. सर्व गौरव, सर्व सन्मान, महिमा मी तुला देत. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक, जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्याच्याच गोड आणि पवित्र नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या त्वयी. आमेन. प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. ओके, प्रेज द लॉर्ड सर्वांना. गॉड ब्लेस यू. पुन्हा भेटूया पुढच्या लाईव्ह सेशनला याच विषयावर.